नमस्कार मित्रांनो, आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण अ आणि आ असे दोन अक्षर पाहिलेली आहेत। त्याची तुम्ही खूप छान पद्धतीने प्रॅक्टिस केली असेल अशी अपेक्षा करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ई हे अक्षर कसं लिहायचं हे आपण पाहणार आहोत। रोजच्या वापरामध्ये आपण ई हा दीर्घई वापरतो आणि ऱ्हस्वई वापरतो। या दोन्हीही ई चा वापर हा वेगवेगळा असतो। तर दोन्हीही ई कशा पद्धतीने लिहिले जातात हे आज आपण पाहणार आहोत। चला तर मग आपण ई हे अक्षर कसं लिहायचं ते पाहूया। जेव्हा आपण ई हे अक्षर काढतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक ही स्टँडिंग लाईन, त्यानंतर स्लीपिंग लाईन, खाली आल्यानंतर थोडासा कर्व, हा कर्व परत थोडासा टॉपला जाऊन परत येतो। ई ई हे अक्षर साधारणपणे आपण 3 ते 4 स्ट्रोक्स मध्ये करू शकतो। पहिल्या स्ट्रोक्स मध्ये स्टँडिंग लाईन आणि स्लीपिंग लाईन येते, त्यानंतर दुसऱ्या स्ट्रोक्स मध्ये कर्व येतो, तिसऱ्या स्ट्रोक्स मध्ये हा जो खालचा स्ट्रोक्स आहे तो काढला जातो आणि त्यानंतर शिरोरेषा। अशा प्रकारे ई ह्या अक्षराचं पूर्ण एक पेज तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे। कारण जर तुम्ही हा ई एकदम छान पद्धतीने प्रॅक्टिस केला तर दीर्घ ई करण्यास आपल्याला सोपा जातो। जेव्हा आपण दीर्घ ई काढतो तेव्हा ऱ्हस्व ई आधी काढून घेतल्यानंतर त्यावर फक्त एक रफार दिला तर तो दीर्घ ई तयार होतो। दीर्घ ई ची प्रॅक्टिस करण्याआधी जर तुम्ही ऱ्हस्व ई ची प्रॅक्टिस केलेली असेल तर दीर्घ ई आपल्याला काढायला एकदम सोपा जातो। अशा पद्धतीने ऱ्हस्व ई सारखाच दीर्घ ई ची ही तुम्हाला 1 पेज प्रॅक्टिस करायची आहे। यामध्ये जर तुम्हाला काही शंका असेल, काही डाउट्स असेल तर ते तुम्ही आम्हाला नक्की कळवू शकता। तुमचे डाउट्स क्लिअर करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू। थँक यू।